इच्छा लोकांच्या हेतूसाठी आणि सामुदायिक हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो. म्हणजे प्रिय बंधन आणि भगिनींनो, आपण उपवास काळाच्या मध्यभागी आलेलो आहोत. 3 आठवडे आपण उपवास प्रार्थना केलेली आहे आणि आता फक्त 3च आठवडे आपल्याला हा उपवास काळ पाळायचा आहे आणि त्यानंतर आपण पुनरुत्थानाच्या रहस्यामध्ये सहभागी होणार. आजची उपासना आपल्याला प्रभूकडे वळण्यासाठी बोलावित आहे. शुद्ध अंतःकरणाने, पश्चातापी अंतःकरणाने आपण प्रभूकडे वळावं असं आज आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. प्रभूकडे वळताना चांगलं पुंसन करून घ्यावं. आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त करून देवाकडून क्षमा मिळवावी म्हणून ख्रिस्त सभा आज आपल्याला बोलावित आहे. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुला बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, हृदयाने व वैयक्तिक मी पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध. म्हणून तू माझी हृदयाने व तुला बंधुभगिनींना सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे शांती स्वरूप बाबा, तुझा दिव्य शब्द प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आनंदित करतो. त्याने तुझ्याशी आमचा समेट घडवून आणला. श्रद्धेने व भक्तिभावाने पुनरुत्थान सणाकडे वाटचाल करण्यास आम्हा ख्रिस्ती लोकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याची ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. यहोशुआ या पुस्तकातील एक वाचन. परमेश्वरा यहोशुआला म्हणाला, इजिप्तचे लोक तुमचा उपास करीत असत, तो आज मी तुम्हापासून दूर केला आहे. इस्रायल लोकांनी गिलगाल तळ दिल्यावर यरीहो जवळच्या मैदानात चतुर्दशी संध्याकाळी वडाळण सण केला. वडाळण सणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्पन्न झालेल्या धान्याची बेफमी भाकर आणि निवडा त्यांनी खाल्ला. ज्या दिवशी त्यांनी त्या देशातील धान्य खाल्ले त्या दिवशी माना बंद झाला. तो पुन्हा इस्रायल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशाचे उत्पन्न खाल्ले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभू किती चांगला आहे याचा अनुभव
पत्र यातून घेतलेले वाचन. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःबरोबर आपला समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पापे नव्हेच न धरता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आम्हाकडून निर्भीक असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. तुम्ही देवाबरोबर समेट केले असे व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक होते त्याला त्याने आम्हा सर्वांकरिता पाप असे केले, यासाठी की आम्ही त्याच्याकडे देवाचे नीतिमत्व असे व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. कृपया शिवमात्र विद्यार्थी व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. प्रभु लुकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन सर्व जगातला व पापी येशूच्या एकावायाला त्याच्याजवळ येत होते. तेव्हा फरीशी व शास्त्रीय अशी हुरकून करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग येशूने त्यांना हा दाखला सांगितला. म्हणाला, एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकट्या पित्याला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या संपत्तीची त्यांच्यात वाटणी केली. थोड्याच दिवसात धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्यांनी चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व मालमत्ता खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याच्या आश्रयाने राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला लावले. तेव्हा डुकरे खात असत त्याच्यातल्या शेंगा तरी खाऊन आपले पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या वडिलांच्या कितीतरी मोलकरांना भाकरीची रेषेला आहे आणि मी तरी इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी लायक नाही. आपल्या एका मोलकराप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूध आहे तोच त्यांच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. त्याने थांबत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याची मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी लायक नाही. मग वडिलांनी आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम सगळा आणून त्याच्या अंगात घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण भोजन करून आनंद उत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंद उत्सव करू लागले. त्याचा थोरला मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायक वादन करून त्याचा आवाज ऐकला. त्याने एका चाकराला बोलावून विचारले, काय चाललं आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्याने भोजन ठरवले आहे. तेव्हा तो रागावला व आज
म्हणून त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले. परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, पहा मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी कुणी कधी तरुणही दिले नाही. पण ज्याने तुमची उपजीविका पेशांबरोबर खाऊन टाकली तो तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्यांच्यासाठी पुष्ट वासरू थांबले. वडिलांनी त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ गेला होता तो जिवंत झालेला आहे, हरवला होता तो सापडला आहे. प्रभूचे शुभवर्तमान एकदा अमेरिकेतले सैनिक आपल्या भारतामध्ये थोडा काळ होते. हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे. पण आपली जी हवामान आहे ते खूप उष्ण आहे. इकडचं वातावरण, सगळी संस्कृती बऱ्याच सैनिकांना जमली नाही, कारण ते पेलवलं नाही. त्यामुळे एक सैनिक दारुडा झाला. तो दारूच्या आहारी इतका गेला की त्याला कोर्ट मार्शल करावं लागलं. कोर्ट मार्शल केल्यामुळे त्याला फार मोठी शिक्षा झाली, त्याला जेलमध्ये टाकलं. त्याची शिक्षा भोगल्यानंतर तो परत बाहेर आला आणि परत दारू प्यायला लागला. परत त्याला पकडलं, परत कोर्ट मार्शल झाला, परत त्याला जेलमध्ये टाकलं. असं 2-4 वेळा झालं. तेव्हा तो कर्नल पण विचार व्हायचा, तो समजा तू काय लावलाय, किती वेळा तुझं कोर्ट मार्शल करायचं. त्यामुळे बाजूला कॅप्टन उभा होता. तो सांगतो, सर मी जर रेकॉर्ड बघू बघतो, असं नक्की काय प्रॉब्लेम आहे आपण बघूया. तर त्याने कसं रेकॉर्ड बघितला आणि तासभरामध्ये तो आला. तो सांगतो, सर आपण त्याला शिक्षा दिली आहे पण ह्याला कधी क्षमा केली. किंवा मनीषी पण तेव्हा दोघीपणी तेव्हा कर्नल समोर ठीक आहे, आज तुला मी मोकळं सोडलं, जा. माफ केलं सांगितल्याबरोबर तो थांबला. 2 हात त्याने आपल्या तोंडावर ठेवले आणि तो ढसाढसा रडू लागला, ओक्साबोक्षी रडू लागला. आणि तो आपल्या जागी गेला आणि काय आश्चर्य, दारू सोडून दिली. दारू सोडून दिली आणि तो चांगला सैनिक झाला. म्हणजे की आपण ज्या जगामध्ये राहतो, ज्या व्यवस्थेमध्ये राहतो, तिथे गुन्हा केला म्हणजे शिक्षा झालीच. मी कोणाला चुकीने मारलं, मी रागामध्ये मारलं, पहिल्यांदाच मारलं, तर मी मारलं, मला शिक्षा होती. मला गाडीमध्ये घाई होती, मला पटकन जायचं होतं, मला लवकर जायचं होतं, माझ्याकडे तिकीट नसेल तर टीसी मला सोडणार नाही, तो मला शिक्षा करा. ही आपली रीत आहे. म्हणून जो कोणी गुन्हा करतो त्याला शिक्षा होते, क्षमा फार कमी वेळेला होते. पण आपण जेव्हा देवाच्या विषयी जेव्हा चिंतन करतो तर ते नेहमी क्षमासन आहे. गॉड इज यावे इज स्लो टू अँगर अँड अबाउंडिंग इन लव्ह. हे बायबलचं सगळ्यात मोठं वाक्य आहे की यहोवा हा रागामध्ये कमी आहे, मंद क्रोश आहे आणि तो नेहमी क्षमा करणारा आहे, असा इस्रायलचा अनुभव आहे. आणि म्हणून आज आपण उधळ्या पुत्राचा दाखला ऐकला आहे. तो आपण नेहमी ऐकतो, बऱ्याच वेळेला ऐकतो, दर उपवास काळामध्ये ऐकतो. उधळ्या पुत्राचं जे पात्र आहे ते फार सुंदर आहे. ते आपल्या सगळ्यांचं प्रतीक आहे की उधळ्या पुत्रा म्हणजे कोण? जो पापी आहे, जो पाप करतो, जो पश्चाताप करतो, जो आपल्या पापांबद्दल शोक करतो, जो कन्फेशनच्या लाईनमध्ये उभा आहे, जो कन्फेशनसाठी आलेला आहे, तो उधळा पुत्र आहे. आणि त्यामुळे उधळा पुत्राचं प्रतीक म्हणजे माझा आहे.
मी चुकतो, माझ्या हातून चुका होतात, पण मी जेव्हा शुद्धीवरती येतो, शुद्धीवरचा वर शब्द आहे, when he came to his senses, तो जेव्हा शुद्धीवरती आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मला वाटलं होतं की इथे चांगलं आहे, त्याच्या लक्षात आलं की मला वाटलं होतं की हे बरं आहे, पण खरं बघितलं तर घरी चांगलं आहे. आणि मग तो येतो. तर उधळापुत्र म्हणजे पापी लोक, जकातदार, नाकेदार, वेश्या आहेत. उधळापुत्राचे वडील हे देवाचं प्रतीक आहे की देव नेहमी थांबलेला असतो. कन्फेशन मध्ये बसलेले फादर हे उधळापुत्राचे वडील आहेत. पोप फ्रान्सिस फार सुंदररित्या सांगतात, कन्फेशन मध्ये लोकांना थिओलॉजी सांगू नका, कन्फेशन मध्ये नको ते प्रश्न विचारू नका. फादरना सांगतात ते प्रश्न विचारू नका, तत्वज्ञान सांगायला बसू नका. त्या माणसाला समजून घ्या, त्याचे ऐकून घ्या आणि त्याला क्षमा झाली आहे याची खात्री करून घ्या. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे लोकसंख्येचा, आपल्याकडे लाईन लावून कन्फेशन होतात. आणि म्हणून मी तुम्हाला आग्रहाचं विनंती करतो की तुम्ही लाईन लावून कन्फेशन करण्यापेक्षा वर्षभरामध्ये सातत्याने या. खूप लोक आमच्याकडे येतात आपल्याविषयी बोलायचं, कारण तिथे लाईन असते. माणसा पण विचार करतो, हा अजून सुटत कसा नाही, मला घरी जायचं आहे. आणि मग काहींना वाटतं की अर्धा तास घेतलं म्हणजे हा बराच मोठा पापी माणूस दिसतोय. तर लाईन लावली का असा प्रॉब्लेम असतो. म्हणून आपण काय केलं आहे की सोमवारी बाहेरचे फादर बोलावले, भरपूर बोलावलेले आहेत, मग तुम्ही या आणि आपण चांगला कुंसार करूया. कुंसारामध्ये बसलेला फादर देवाचे प्रतीक आहे. तो आपल्याला आपल्या पापांची क्षमा करतो. शांतीने जा. आपण या दाखल्यामध्ये बघितलेलं आहे की उधळापुत्राचा वडील त्याला एकही प्रश्न विचारत नाही, बाबा तू जमिनीच्या पैशांचं काय केलं, तू एवढा दिवस कुठे होता, तुझे कपडे काय आहे, तुझा हा अवतार काय आहे. नॉट अ सिंगल क्वेश्चन. उधळपुत्र मनामध्ये काय सांगत होता की मी पापी आहे, मी तुमचा मुलगा म्हणून लायक नाही आहे, मला नोकरासारखं वागवा. पण बाबा सांगतो ह्याला धगा आणून घाला, ह्याला अंगठी घाला, त्याच्या पायात जोडे घाला आणि धसपुष्ट वासरू कापा. झगा हा दासाच्या अंगामध्ये नसतो, बोटामध्ये अंगठी दासाची नसते, पायामध्ये जोडे हे दासाचे नसतात, हे मुलांचे असतात, वारसाचे असतात. म्हणून त्याचा वारस हक्क ह्या गोष्टींमध्ये त्याला दिलेला आहे. तिथे वारंवार एक शब्द आलेला आहे, तुझा भाऊ गेला होता तो जिवंत झालेला आहे, हरवलेला होता तो सापडलेला आहे. 2-3 वेळा सांगितलेला आहे. तो मेला नव्हता, तो कुठे मेला होता. देवाने आदामाला सांगितलं होतं त्या झाडाचं फळ तू खाशील तर तू मरशील. पण फळ खाल्ल्यानंतर आदाम मेला नसेल, आदाम मेला नाही, देवा पण मेली नाही. तर इथे मरणाला शब्द वापरला आहे तो की आपण देवापासून दूर जाऊ, आपले संबंध तुटतील. म्हणून त्यांचे संबंध तुटले होते, आता समेट झालेला आहे, आता तो पूर्ववत झालेला आहे. उधळपुत्राचा भाऊ कसं सांगतो तुमचा मुलगा, तो सांगतो तुमचा मुलगा. नोकर त्याला सांगतो तुझा भाऊ आलाय आहे, आणि तो काय सांगतो तुमचा मुलगा. त्याने रिलेशनशिप तोडलाय, त्याने नातं तोडलंय. कदाचित त्याला वाटेल की परत हिस्सा मागेला, हा परत हिस्सा मागेल. म्हणून लोक आपल्या बहिणीचे नातं वगैरे तोडतात तर पैसे मागायला येतील ना, जमीन विकली तर. आणि ही जमीन विकण्यावरूनच आपले नाते तुटतात. इथे पण तसंच झालंय. तुमचा मुलगा, माझा भाऊ नाही, तुमचा मुलगा आहे. नो रिलेशनशिप. हे सगळे पैशांमुळे आपलं होत आहे. आणि शेवटी आहे या दाखल्याचा मेन जो भाग आहे, मेन जो फोकस आहे तो उधळपुत्रावरती नाही आहे, उधळपुत्राच्या भावावरती आहे. मी काही ग्रुपवर टाकलेलं आहे, परत पाहिजे आता सकाळी टाकतो की लेम्बार्ड हा डच
पेंटर होता, त्याने उधळ्या पुत्राचं चित्र काढलेलं आहे. या उधळ्या चित्राच्या मध्ये त्याने बरेचसे बारकावे दाखवलेले आहेत. तुम्हाला मिळालं तर तुम्ही बघा. त्याच्या पाठीवरती 2 हात आहेत, पण एक हात आईचा आहे आणि दुसरा हात बापाचा आहे. एक छोटा हात दाखवलाय आणि एक मोठा हात दाखवलाय. उधळ्या पुत्राच्या डोक्यावरती लहान बाळासारखे केस दाखवले आहेत त्याने, कारण तो आता शुद्धीवरती आलेला आहे. तो मेला होता, तो जिवंत झालेला आहे, म्हणून लहान बाळासारखे तो आता नवीन जन्म झालेला आहे. त्याने उधळ्या पुत्राच्या भावाला असं उभं राहताना दाखवलं, असा एकटे गेला होता. आणि तो काय सांगतो, ह्याने तुझी संपत्ती वेश्यांवर उधळून टाकली. आपल्याला काय सांगितलं नाही, पण त्याने त्याला ऑलरेडी त्याचं जजमेंट करून टाकलंय, न्याय करून टाकलाय की तू बाईवर तुझे पैसे उडवून टाकले. आपल्याला तसं काही सांगितलं नाही, पण त्याने त्याचं निकाल लावून टाकलेला आहे. आणि म्हणून आजचा जो दुसरा भाग आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे की आपल्यापैकी बरेच जण उधळपत्रासारखे असे असतात, शास्त्री पुरुषासारखे. तो असा आहे, तशी आहे. मी रोज मिसाला जातो, मी 3 रोजऱ्या करतो, मी 4 यूट्यूबवर मिसा बघतो, मी बेटी फादरची प्रार्थना ऐकतो, मी नोवेना करतो, मी उपवास करतो. हे सगळे चोर, हे सगळे चोर. असे बरेच शास्त्री पुरुष आपल्यामध्ये आहेत आणि माझ्यामध्ये पण आहे. आणि ह्या भागावरती फोकस केलेला आहे की उधळ्या पुत्र जातो आणि आपल्या घरी येतो. या दाखल्यामध्ये उधळा पुत्राचा भाऊ येईना म्हणून त्याचा बाबा बाहेर गेला. आता गोष्टीमध्ये काय सांगितले, आला का नाही ते आपल्याला सांगितलेलं नाहीये. त्याचे वडील दोघांना भेटायला गेले, छोट्याला पण मध्ये घेऊन आला आणि तो मोठ्याला पण घ्यायला गेलो, तो मोठा आला नाही. तो आला का नाही ते माहिती नाही, पण त्याच्या बाबाने सरळ सांगितलं, जे काय आहे माझं ते सगळं तुझं आहे, म्हणजे काय परत वाटणी होणार नाहीये, माझं आहे ते सगळं तुझं आहे. पण तो आत येईना. आणि कधी कधी आपली वृत्ती तशीच असते, आपण आत येत नाही. मी कशाला पुंसाराला जाऊ, मी काय पाप केलाय? हे सगळे चोर आहे. ही जी आपली परुष वृत्ती आहे ती बदलावी म्हणून या उपवास काळामध्ये आपण प्रार्थना करूया. उधळापुत्र आपल्याला सांगतो की आपण शुद्धीवरती यावं. शुद्धीवरती येऊन इनफ नाहीये, मनामध्ये बोलून इनफ नाहीये, म्हणून पुंसाराला जाऊन आपण आपलं पुंसार करावं, आपलं पाप निवेदन करावं आणि चांगला पश्चाताप करावा. आणि मग सेलिब्रेशन आहे, आनंदोत्सव पुंसाराच्या नंतर आहे. चोरी केली आहे, मी त्याचे पैसे देऊन टाकणार. मी दगड सरकवला होता, तो पूर्ववत करणार. मी जे काही खोटं केलं होतं ते खरं करणार, चांगलं करणार आणि मग आपण आनंदोत्सव करू शकू. आणि हा आनंदोत्सव आपण ईस्टरच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू शकतो. त्याचं थोडंसं उदाहरण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आहे की इस्रायल लोकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्यानंतर ते पॅलेस्टाईनमध्ये आले, वतनभूमीमध्ये आले आणि पहिल्यांदाच त्यांनी जे उगवलं हुरडा त्यांनी खाल्ला आणि माना बंद झाला. ते आनंद उत्सव करू लागले, कारण त्यांनी पहिलं जमिनीतलं पीक खाल्लेलं आहे. तो आनंद आपण ईस्टरच्या दिवशी साजरा करू शकतो. आपण उभे राहूया. आपण प्रेषितांचा विश्वास अंगीकार, आपल्याकडे पत्रिका असतील तर पान क्रमांक 5, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकूणता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावरती विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने संभावला, तुम्हाला मनेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला पुरुषावर घेण्यात आले, तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी गेलेल्यातून उठला, पवित्र आत्मा काहीतरी काय दिसते सगळं. परमेश्वर पिता जो मंद क्रोध आणि दयाळू आहे,
तो उधळ्या पुत्राच्या वडिलांसारखा आपला नेहमी क्षमा करतो. त्या परमेश्वर पित्याकडे आपल्या सगळ्या गरजा विनंती त्याला सांगूया. आपलं उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना या प्रायश्चित्त काळात भाविकांना पश्चातापाद्वारे परिवर्तनाचा आनंद उपभोगण्यास सहाय्य करण्यास प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जगातील शक्तिमान राष्ट्रांच्या अहंकारी, मनमानी व जुलमी आदेशामुळे आपल्या देशाला आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय प्रतिष्ठा व राजनैतिक मार्गाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. उधळ्या पुत्राला त्याच्या वडिलांनी क्षमा केली व त्याचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. तसेच पश्चातापाची अंतःकरणाच्या प्रत्येक पापी माणसाचे स्वागत होत असते. आपणास सतत पश्चाताप करण्यास प्रभूची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूचे दुःख सहन व क्रुसावरील बलिदान यावर मनचिंत करीत असताना त्याच्या पुनरुत्थानाच्या वैभवात सहभागी होण्यास प्रभू जे पाचारण करीत आहे त्याबद्दल आपल्याला आनंद व्यक्त करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या गावावरील परिवारातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, लहान बालकांवर चांगले संस्कार केले जावे, वयोवृद्धांची योग्य ती काळजी घेतली जावी, स्त्रियांना सन्मानाने वागविले जावे, तसेच आपल्या नोकरी व्यवसायावर प्रभूचा वर्चस्व असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करूया. आज ज्याचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी चांगले आरोग्य मागूया. जे प्रवासात परदेशात बोटीवर आहे ते सुखरूप असावे. सर्व मृत व्यक्तींना चिरकाल शांती लाभो. ही सारी प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. माझा आणि तुमचं हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, शांती व आनंदाचे प्रतीक म्हणून आम्ही हे गाणं तुला अर्पण करीत आहोत. या ख्रिस्त बलिदानामुळे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव व जगाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावानं करतो. प्रभू तुम्हावर वरसो. प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व आनंददायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या लेकरांचे सर्वांनी नूतनीकरण व्हावे म्हणून तू आम्हाला हा प्रायश्चित्त काळ दिला आहेस. आमची अंतःकरण शुद्ध व्हावे आणि आमच्या वासनावर संयम राहावा म्हणून तू आम्हाला सहाय्य करतोस. या क्षणभंगूर जगात असताना
आम्ही शाश्वत जगाकडे दृष्टी लावून कसं जगावं हे तू आम्हाला शिकवतोस. सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने आपल्या दुःखभोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी. श्रद्धेचे रहस्य हे पर्यंत हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाग आणि दानाचा त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार. आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत. जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे हेतू स्मरण ठेव.
त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, तुझे प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देवविद्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. कार्यालयाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या जसे स्वर्गात जसे आमच्या अपराधांची क्षमा, तसेच आमच्या अपराधांची क्षमा आणि आम्हाला अप्रसंगी पडू देऊ नको. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशीची आणि आमच्या दाताला येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी व्यासन सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. आपण प्रेमाने एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पाप दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या हाताने आलीस, इतकी माझी योग्यता, परंतु एक शब्द मात्र बोल. Amen.
हे प्रभू, तुझ्या दयेची याचना करणाऱ्याकडे आपली कृपा दृष्टी लाव. दुर्बळांना शक्ती दे. मृत्यूछायेत चालणाऱ्यांना तुझा शाश्वत प्रकाश दे. तुझ्या दयेने अनिष्टापासून बचावलेल्या तुझ्या लेकरांना चिरकाल जीवनाचं वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभुद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सर्वांचा आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. आज आपल्यामध्ये मिस्टर मोसेस आलेले आहेत. ते एका TV चॅनलसाठी दर रविवारी एक किस्सा शूट करतात. तर आज आपलं आकाशी पॅरिस त्यांनी निवडलेला आहे. तर त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स घेते. थँक्यू मोसेस.